नमस्कार, प्रीती ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या प्रसन्न अशा सकाळची सुरुवात झालेली आहे। आजची सकाळ ही खरंच खूप प्रसन्न आहे, खूप छान आहे आणि खूप मस्त वाटतंय। त्याचं एक छोटंसं कारण आहे, मी दाखवते तुम्हाला। तर त्याचं कारण आहे हे जास्वंदाचं फूल। आज जेव्हा मी सकाळी येऊन बघितलं ना बाल्कनीमध्ये, तर हे फूल उमललं होतं। त्यामुळं आज खरंच खूप छान वाटतंय। आज कुंदाला सुद्धा एक फूल आलेलं आहे आणि अबोलीला बरीच सारी फुलं आलेली आहेत। अबोलीला येतात, नेहमी फुलं येतात, पण जास्वंदाला दररोज फूल येत नाही, कधीतरी एखादं फूल जास्वंदाला येतं। खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय। चला तर आता आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप मस्त झालेली आहे, पुढच्या कामाला लागते। दुःख, अडचणी, संघर्ष हे तर प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात। कोणाचंच आयुष्य हे साधं सोपं नाहीये। प्रत्येकाचीच त्याची अशी कमी अधिक प्रमाणामध्ये स्ट्रगल स्टोरी ही असतेच, पण त्यातूनही काही आनंदाचे क्षण आपल्याला शोधता यायला हवे। कधी कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपल्याला आनंद देऊन जातात। अगदी साधी छोटीच गोष्ट का असेना, पण ती जर आपण आपल्या कर्तृत्वावर उभी केली असेल तर त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो काही वेगळाच असतो। म्हणूनच आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी थांबायचं मात्र कधीच नाही। छोटाच का असेना, पण आपला प्रवास हा चालूच ठेवायचा। तर बघा, आपलं काही आता कुकिंग चॅनल नाही आहे, पण तरीसुद्धा इथे ऑलमोस्ट आता पोह्याची रेसिपी ही कव्हर झालेली आहे। तर याच्यामध्ये आहे ना, मी तुम्हाला 1-2 टिप्स देते पोहे करत असताना, की सुरुवातीला फोडणीमध्ये सगळ्यात आधी फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, कारण की शेंगदाण्यांना थोडंसं तळायला वेळ लागतो। त्यामुळं सगळ्यात सुरुवातीला शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मिरची टाकायची। त्यामुळं काय होतं की मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो तेलामध्ये पसरला जातो आणि त्याच्याने पोह्याला टेस्ट ही चांगली येते। तर इथे बघा, आता पोहे करत असताना ज्या 1-2 टिप्स मी तुम्हाला इथे शेअर केलेल्या आहेत। मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि देवीच्या पूजेसाठी मी काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या, तर त्यापैकी एक वस्तू आज आलेली आहे। तर आपण आता बघूया। तर बघा, हे देवीसाठी मी वस्त्र ऑर्डर केलं होतं। छान आहे ना? मला अजून यातले 2-3 कलर आवडले होते। एक हिरवा कलर होता, तो सुद्धा मला आवडला होता, पण त्याची डिलिव्हरी ना खूप उशिराची तिथे दाखवत होतं। त्यामुळे मग ही जरा मला लवकर मिळणार होती।
ही पैठणी पॅटर्नमध्ये आहे. ह्याची जी डिझाईन आहे ना ती अशी पैठणी पॅटर्नमध्ये आहे आणि पिवळा कलर आहे आणि त्याच्यावरती पिवळ्याच कलरचे असे स्टोन आहेत बारीक बारीक याच्यावरती. मस्त आहे. आता अजून मी 2-3 गोष्टी मागवलेल्या आहेत, त्या मी जशा जशा मला रिसीव होतील तसं तसं मी व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत शेअर करीनच. पण हे सुद्धा मला खूप छान आवडलेलं आहे. तर अजून एक गोष्ट आहे जी मी मागवली होती आणि ती सुद्धा मला आजच रिसीव झाली आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. पॅकिंग तर मस्त केलेलं आहे यांनी. पल्मोनाचं आहे, दाखवते मी. पॅकिंग वगैरे छान केलेली आहे. वाव, छान आहे. दिसतंय ना तुम्हाला. माझ्याकडे असे रिंग नव्हते, मी बरेच वर्ष झाले असे रिंग वापरून. तर हे बघा, इथे इथे असे स्टोन आहे याला. छान आहे डिझाईन. तुम्हाला कसं वाटलं मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. चला, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.